नमस्कार. झी 24 तासच्या इको बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपण दरवर्षी ज्या लाडक्या गणरायाच्या उत्सवाची वाट पाहत असतो त्याचा काउंटडाऊन सुरू होऊन आपण त्या उत्सवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलोय. पण गणपती बाप्पाचा दरवर्षी होणारा उत्साह आणि असणारा उत्सव आणि त्यातला असणारा उत्साह याचं जर का आपण समीकरण मांडलं तर उत्साह दरवर्षी वाढतो आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन या उत्सवातून आपण काहीतरी संकल्प निश्चय करायला हवा. कारण आपल्याला निश्चित लक्षात येईल की बदलतं हवामान, बदलतं ऋतुचक्र हे आपण सातत्यानं अनुभवतोय. तर बाप्पाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आणि ती असेल त्याकरता काहीतरी संकल्प करायला हवा. मग संकल्प कोण करणार, कसा करणार, कुणी करावा, का करावा आणि केलाच हवा पाहिजे का आणि केल्यानंतर काय होईल, नाही केलं तर काय होईल, अशा अनुषंगाने काहीतरी चर्चा करण्याच्या निमित्तानं आज इको बाप्पामध्ये आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेश कदम. आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद संजय जी. सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं आपल्याला खास करून विचारावं असं वाटेल की असे जेव्हा उत्सव होतात तेव्हा मुळामध्ये आपण उत्साहाच्या भरामध्ये उत्सव साजरे करतोच, पण उत्सवांचं बदलतं स्वरूप आणि पर्यावरणाचं बदलतं स्वरूप यांची सांगड घातल्यानंतर आपल्याला काय वाटतं, काय या उत्सवाच्या माध्यमातून निश्चय आणि संकल्प सगळ्यांनी आपण करायला हवा? सर्वप्रथम संजयजी, मी जी 24 तासचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करायचा, मग तो सार्वजनिक असो किंवा घरगुती असो, त्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करतोय. आपण सुरुवातीलाच एक महत्त्वाचा एक सेंटेन्स वापरला की बाप्पाचीच पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा. तर हे ब्रीदवाक्य घेऊन जर आपण हा सण साजरा केला तर मला असं वाटतं की आपण पूर्ण चर्चासत्र त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण नक्कीच आज इको फ्रेंडली ह्या माध्यमातून किंवा ह्या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी आज जनतेच्या मार्फत किंवा जनतासुद्धा करते, मग ते घरगुती असो किंवा मग सार्वजनिक गणेश मंडळ असो. तर हा एक प्रोसेस आहे आणि कुठेतरी ते प्रोसेस सुरू झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळतोय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. 2005ला जेव्हा इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडली होती तेव्हा असं वाटत होतं की इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय, हे काय नवीन आता भानगड तुम्ही आणली आहे. पण त्याचं स्वरूप आता मोठ्या प्रमाणात बदलत चाललं आहे. म्हणजे मला वाटतं किमान आता तरी लोकांना इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय, पर्यावरणपूरक उत्सव म्हणजे काय याविषयी सांगावे लागत नाही. आणि विशेषतः शाळेतले विद्यार्थी जे आहेत ते पालकांना तर शिकवण्याचं धोरण घेत आहेत. तुम्हाला जास्त अनुभव येत असेल, काय सांगता येईल? 100% तुम्ही एक चांगलं उदाहरण दिलं. आज माझी मुलगी 5 वर्षाची आहे आणि आज तिला शाळेमध्ये शिकवलं जातं की काही गोष्टी इको फ्रेंडली आहे आणि काही गोष्टी इको फ्रेंडली नाही आहेत. तर हा बदल जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये अंमलात आणला तेव्हासुद्धा आपल्याला कळालं की नाही, आज जे शाळकरी मुलं आहेत किंवा मग कॉलेजमधली मुलं आहेत, जी युवा पिढी आहे, ह्यांना एक चांगलं चालना त्यांना शाळेतून मिळते, एज्युकेशनच्या मार्फत मिळते. म्हणून पुढचं भविष्य हे चांगल्या हातांमध्ये आपण देतोय. इको फ्रेंडली फक्त गणेशोत्सव नाही तर रोजच्या जीवनामध्ये इको फ्रेंडली गोष्टीचा आपण कसा वापर केला पाहिजे, ज्या गोष्टी की आपलं पुढचं पर्यावरण आपण त्याचं जतन हे कसं करू, हे आपण, मला वाटतं की आपली जी मागची पिढी आहे म्हणजे जी पुढची पिढी आहे त्यांच्याकडे जर बघितलं, म्हणजे ते एक 4 वर्षाचं मूल असेल किंवा मग ते एक 20, 22 किंवा 25च्या 30च्या जे मुलं असतील, मुलं मुली, त्यांच्याकडे जर पाहिलं त्यांचं उत्तम उदाहरण आपल्याला त्यांच्याकडे बघून मिळतं. पण हे करत असताना कुठेतरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपली पिढी म्हणजे माझी पिढी आणि तुमची पिढी आज पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण किती त्याच्यामध्ये योगदान देतोय, मग ते फक्त गणेशोत्सव नाही तर दररोजच्या जीवनामध्ये ते आपण स्वतःहून त्याचं आत्मपरीक्षण करण्याचं गरजेचं आहे. आज गणेशोत्सव म्हटलं की इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव हे लहान मुलं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरे करतायत. हो, आज त्यांच्या पालकांना ते सांगतात की आज ही खोटी फुलं नको, आपण कुठेतरी फक्त 2 रोपटं ठेवूया तरी चालेल, पण आर्टिफिशियल काही गोष्टी नको. त्याचबरोबर बाप्पाची मूर्ती आज ते छोट्याशा शाडूच्या मातीमध्ये घरीच बनवतात आणि त्याचा ते वापर करतात. का ते मुलांनी त्याचा पुढाकार घेतला म्हणून. त्याच्या अगोदर पालक जे होते हे POPचीच मूर्ती आणायची, बरोबर. पण आज वर्षानुवर्ष पाहतोय की ह्या वर्षी खरंच मला प्रामाणिकपणे वाटतं आणि रस्त्यावर दिसतं सुद्धा आहे, जे काही कारखान्याला मी व्हिजिट दिले जिथे गणेश मूर्ती बनतायत, बहुतांश कारखाने हे फक्त इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करतायत. म्हणजे मागणी वाढल्यामुळे साहजिकच आहे
त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यासाठी 100% घरगुती जे गणेश उत्सव आहेत त्याच्यामध्ये 100% इको फ्रेंडलीची मागणी वाढलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की त्याच प्रमाणामध्ये जे गणेश मंडळ सार्वजनिक गणेश मंडळ जे आपण साजरे करतोय तेवढा प्रमाण तिथे अजून वाढलेलं नाही आहे. तिथे अजूनही जे डेकोरेशन आपण तयार करतो ते इको फ्रेंडली नसतं. त्याचबरोबर अजूनही तिकडे POPच्या मूर्त्या वापरल्या जातात. आज सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे POPच्या मूर्त्या अलाउड केलेल्या आहे. पण त्या हानिकारक आहेत नाही आहेत त्या खोलात मी जात नाही. पण त्या मूर्त्यांचं विसर्जन हे आपण जे नॅचरल जे पॉन्ड आहे तिकडे करणार आहोत. कारण एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण त्याचं आर्टिफिशियल पॉन्ड तयार केले, कृत्रिम तलाव तयार केले नाही आहेत. म्हणून हे सार्वजनिक जे गणेश मंडळ आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप काही करण्याची गरज आहे. सार्वजनिक गणेशोत्सवानी म्हणजे साधं उदाहरण देतो, जर आपण डेकोरेशन जे आपण करतो तर आपण त्याच्यामध्ये फक्त एक छोटासा बदल केला की आपण पर्यावरणपूरक डेकोरेशन करू. आता पर्यावरणपूरक म्हणजे काय? ज्या गोष्टीचा आपण वापर करणार आहोत त्याची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक झाली पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही फक्त रस्त्यावर टाकून चालणार नाही, रिसायकल झाले पाहिजे. आणि जे आपण पेंट वापरणार आहोत त्याच्यामध्ये हजार्डस केमिकल नाही असले पाहिजेत, ह्याची आपण फक्त दक्षता घ्यायची. आज मार्केटमध्ये असे अनेक पेंट आहेत जे ज्याच्यामध्ये हजार्डस केमिकल नाही आहेत. शेवटी तुम्ही ते पेंट घेणार, ते वापरणार, करणार, सगळं करणार, नंतर कुठेतरी टाकून देणार आणि मध्ये टाकल्यानंतर ते जातं कुठे, ते पाण्याच्या स्तोत्रामध्ये जातं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आज मंडळांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, सार्वजनिक मंडळांनी. साधारणतः असं आपण म्हणतो की वाईट सवयी लागायला पटकन लागतात, पण जेव्हा त्या वाईट सवयींपासून आपण बाजूला जायचं असतं तेव्हा खूप कठीण जातं. मग कुठल्याही असतील, व्यक्तिगत जीवनातले असतील. पण आपण ज्या उत्साहाच्या भरामध्ये पर्यावरण रक्षणाची काळजी घ्यायला लागलो नाही तेव्हा आपल्याला निसर्ग मात्र काही माफ करत नाही. आपण सगळे अनुभव या ऋतुचक्राचे बघतोय. तर याचा प्रामुख्यानं विचार करत असताना प्रत्येकाने काहीतरी रिझॉल्युशन या उत्सवाच्या निमित्तानं करावं. कारण लोक असं म्हणतात की बाबा मी ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मी स्वतः भूमिका काय बजावणार, ते जगाचं वाढतंय मी एकटा काय करू. तर असं आपण काय सांगू शकाल का की हे प्रत्येकाची भूमिका आहे, केवळ शासनाची भूमिका असून चालणार नाही, हे प्रत्येकाने केलं पाहिजे, काय सांगता येईल आपल्याला? 100%. आता जर वैयक्तिक प्रत्येकाने जर एक फक्त निश्चय केला, हे आपण फक्त अगोदर गणपतीच्या बाबतीत बोलूया, सणाच्या बाबतीत बोलूया. आता सगळ्या विसर्जनाच्या ठिकाणी निर्मल्य कलश असतात. हो, आपण मंडळामध्ये का नाही करू शकत ते? आज माझ्या ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या सोसायटीमध्ये इको फ्रेंडली सार्वजनिक आहे, सोसायटी आहे. माझ्या घरात गणपती नाही आहे, जरी गावी असेल तरी इथे सार्वजनिक गणेश उत्सव आम्ही साजरा करतो. जी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे, जे काय डेकोरेशन आहे इको फ्रेंडली आहे. त्याचबरोबर विसर्जन करायला सुद्धा सोसायटीमध्ये आर्टिफिशियल पॉन्ड तयार केला जातो. अशाच पद्धतीने जर आपण तो निश्चय केला की माझा जरी सार्वजनिक गणेश उत्सव आहे, म्हणजे माझा गल्लीचा गणेश उत्सव आहे, तर ह्या गल्लीमध्ये हा गणेश उत्सव हा इको फ्रेंडली असेल. सर्वप्रथम आपण पारंपरिक पद्धतीने जर गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली तर हे सगळे प्रश्न मिटतील. एक साधं उदाहरण देतो. पारंपरिक पद्धती म्हणजे अगोदर लाऊडस्पीकर सुद्धा, म्हणजे DJ सोडा, लाऊडस्पीकर तरी होते का? नव्हते. ढोल ताशा पथक होते. आमच्या कोकणात गेलो तर आमचं शाडूच्या बाजा असतं. बरोबर. पुण्यामध्ये गेलो पुणेरी ढोल असतात, नाशिकमध्ये गेलो नाशिकची ढोल असतात, मुंबईमध्ये आपण जे कोळी बांधव आहेत त्यांचे ब्रास बँड आहेत. तर ह्या पद्धतीने जर आपण सण साजरा करायला गेलो तर एक तर नॉईज पोल्युशन कमी होईल, जो डीजेचा आता जो मधात हैमान चालू आहे तो कुठेतरी कमी होईल. त्याचबरोबर जर मंडळांनी परत असं म्हणून की जो सजावट आपण करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निसर्ग दाखवा आणि निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा. पण या करताना असं दुसरं काही म्हटलं जातं का की आपण असं म्हणतो की बाबा हे सगळं पर्यावरणपूरक करा, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण जसं की या उत्सवामध्ये प्लास्टिक पिशवीची गंभीर समस्या आजही आहे. मोठ्या प्रमाणात लोक मागे वापरत नव्हते, तर परत ते वापरायला लोक म्हणतात काय की आम्ही मार्केटला गेल्यानंतर आम्हाला मिळते, मग आम्ही काय करू, त्यांना पहिलं बंद करा, मग ती बंद करा आता मी वापरणार नाही. पण दुसरीकडे जर त्यांनी वापरली नाही तर ते ऑटोमॅटिक बंद होईल. याकरता असे काही रिझॉल्युशन्स किंवा असं काही संकल्प या उत्सवात नको करायला का? कारण बाप्पा ही निसर्गाची देवता आहे, आपण तिची आराध्य पूजा करतो, मग काय करणार आपण? आता आज मंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण एक संकल्प सुरू करतोय, माझा बाप्पा माझा संकल्प. आणि जे जे मंडळ, घरगुती मंडळ असतील किंवा घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक मंडळ असतील त्यांना आपण प्रोत्साहन करतो की तुम्ही इको फ्रेंडली उत्सव साजरा करा. आणि त्या प्रोत्साहनाचं एक माध्यम आहे की आपण त्यांना कापडी पिशव्या देणार आहोत.
म्हणजे त्या अनुषंगाने त्या जो आपला सिंगल यूज प्लास्टिक बॅग ज्या 100% आपल्या राज्यामध्ये बॅन आहेत त्या अजूनही उपलब्ध आहेत, त्याची आम्ही ते मानतो. पण ते का उपलब्ध, जसं आपण म्हणालात, लोक एक्सेप्ट करतात, आपण ते घेतो म्हणून ते उपलब्ध आहेत. जर मी घरातून कापडी पिशवी घेऊन बाहेर पडलो तर मला त्याची गरजच वाटणार नाही. मग हा कुठेतरी बदल हा आपल्यामध्ये झाला पाहिजे. पुन्हा मी दोष देईन, मी 100% ठामपणे सांगतो ते दोष देईन की हा तुमची पिढी आणि माझी पिढी हा त्यांचा दोष आहे. खरे तुमच्या अगोदरची पिढी जी आहे, जे एका हातात काठी असते आणि एका हातात कापडी पिशवी आजही असते, बरोबर, आणि त्याचबरोबर जी आपली युवा पिढी आहे हे ते करत नाही. म्हणजे आपण जर हा जो पिढी आहे, हे जे 2 दशकं आहेत, ह्यांचा तो दोष आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये तो बिहेवियरल चेंज होणार नाही, आणि तो बिहेवियरल चेंज करण्यासाठी आज G24 तास यांच्यासारखे माध्यमातूनच तो बिहेवियरल चेंज आणि अवेअरनेसच्या माध्यमातून होईल की कुठेतरी हे हानिकारक आहे. जो 2005ला जो मुंबईमध्ये महापूर आला, एखादं कारण होतं, वन ऑफ द रिझन वॉज की हे सगळ्या प्लास्टिकनी सगळे आपले ड्रेन ब्लॉक झालेले. आता प्रमाण कमी आहे, 100% आहे, पण आपण आपल्यापासून कुठेतरी तो बिहेवियरल चेंज सुरू केला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आज जे मंडळं आहेत, अनेक मंडळं असे आहेत जे आपण जे देखावे असतात त्यांचे, त्या देखाव्यामध्ये हे सुद्धा मेसेज देतात. मग तशा मंडळांना सुद्धा आपण प्रोत्साहन देतो. आज G24 तासच्या माध्यमातून जे आपण उपक्रम राबवणार आहोत त्यांना सुद्धा आपण त्या प्रोत्साहन देतो, त्यांना आपण एक्नॉलेज करू, त्यांना सर्टिफिकेशन देऊ. बिकॉज ते मंडळं आज अवेअरनेससाठी, फक्त प्लास्टिक नाही तर इतर पर्यावरणपूरक गोष्टी जीवनामध्ये कुठल्या केल्या पाहिजे या अवेअरनेससाठी जे जे मंडळ पुढे येतात आणि जनजागृती करतात त्यांना आपण प्रोत्साहन देणारच आहोत. आणि हे फक्त गणपतीपुरतं नाही, तर हे पूर्ण वर्ष. तेच म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी फक्त गणपती पुरत्या मर्यादित ठेवाव्यात का वर्षभरातील सगळे सण उत्सव आपण पर्यावरणपूरक करायला हवेत? कारण आता दिवाळी येणार आहे, मग नवरात्र आहे, सगळ्या गोष्टी उत्सव तर उत्साह साजरे केलेच पाहिजेत. ती संस्कृती परंपरा आपण जपलीच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन याचा विचार करण्याची गरज आहे की नाही? 100% संजयजी. आपण पण याच्या पलीकडे मला वाटतं सिद्धेजी याच्यामध्ये कुठे राजकारण, पक्ष, जात, धर्म, पंथ ही सरमिसळ न करता, कारण निसर्गातले होणारे बदल हे कशालाच कोणाला मानत नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनातून माणूस हा एकमेव माणूस आहे, पृथ्वी तलावरची सजीव सृष्टी आहे, त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. मी आपल्या मताशी 100% सहमत आहे. साधं उदाहरण देतो. आज आपण आता तसं म्हणाल की गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, तर हे सणाचे दिवस आहेत. पण ह्याच्या अगोदर जे महिने होते, आपण त्याच घरामध्ये राहतोय, आपण त्याच सोसायटीमध्ये राहतोय, आपण त्याच शहरात राहतो, आपण त्याच देशात राहतो, आपण त्याच पृथ्वीवर राहतोय. मग फक्त आपण पर्यावरणपूरक ह्या गोष्टी सणापुरता का सीमित ठेवाव्या? बरोबर. आपण वर्षाचे 365 दिवस अशा गोष्टी का नाही करत ज्या पर्यावरणपूरक आहेत? म्हणजे ते दररोजच्या जीवनातलं साधं उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये आपण ओला कचरा, सुका कचरा हे सेग्रिगेशन हे का नाही करत? बरोबर. सण आठवलं की पर्यावरणपूरक करायचे, इको फ्रेंडली. पण तुमच्या घरामध्ये तुम्ही दररोजच्या गोष्टी, बरोबर, दररोज कचरा निघतोय, हे तुम्ही सेग्रिगेशन का नाही करत? सेग्रिगेशन नाही केल्याने किती त्रास होतोय आपल्या जीवनामध्ये हे डायरेक्टली कळत नाही. घरातला कचरा बाहेर नेऊन टाकायला म्हणजे स्वच्छ भारत झाला असं काय? आणि आता सभोवतालचा परिसर तसाच राहतो, त्याबद्दल कोणाची भूमिका नाहीये. कोणाची एक्झॅक्टली. पण हे करत असताना हे झालं आपलं सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. आता एखाद्या आपण जेव्हा घरातून रूममधून बाहेर पडतो, अशा अनेकशा TV माध्यमातून ॲडसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत की आपण कुठेतरी लाईट स्विच ऑफ केलं पाहिजे. आपण दररोजच्या जीवनामध्ये या गोष्टी का नाही करत? म्हणजे असं कुठेतरी वाटतं की सण आले की आपण फक्त सणांना निर्बंध हे का? म्हणजे आमचं पण तेच मत आहे. आज एक प्रशासन म्हणून सणावर निर्बंध आणणं एकमेव ते काम नाही आपलं. बरोबर. आणि ते आणायलाही आम्हाला नाही करायचं. पण या माध्यमातून ज्या वर्षभरामध्ये आपण ज्या इको फ्रेंडली गोष्टी किंवा मग पर्यावरणाचं जतन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याचा एक माध्यम आम्हाला मिळतोय की या माध्यमातून आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. पण वर्तमानातला यूथ या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतोय? कारण पुढच्या येणाऱ्या सशक्त भारताची असणारी पिढी जी वर्तमानात आता तरुण आहेत, 20 ते 25 वर्षाची लोक आहेत, 18 वर्षाच्या वर्षी पकडा, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या जाणीव जागृतीची निर्मिती जर त्यांच्यामध्ये झालेली असेल तर पुढचं भविष्य तसं दिसेल असं वाटतं का की ही मंडळी तेवढी जागृत आहेत? 100% जी आपण जो युवा पिढी म्हणालात, आपण 18 म्हणालात, पण मी तर म्हणेन जसं मी म्हणाल की माझी जी मुलगी आहे ती 5 वर्षाची आहे.
त्यांच्यामध्ये जो बिहेवियरल चेंज आहे, त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस आहे, तर 100% ही युवा पिढी पर्यावरणाच्या जतनासाठी ज्या गोष्टी आपण नाही केल्यात ते ऑलरेडी त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. तर युवा पिढींना एक आपण जे युवा पिढी तयार होते, जे पुढची ही पिढी येणार आहे, त्यांच्या हातामध्ये आपण चांगलं एक त्यांच्या हाताखाली आपण पर्यावरणाचं जतन 100% करू शकू असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण हे करत असताना आत्ताची जी पिढी आहे त्यांनी सुद्धा तो हातभार लावण्याची गरज आहे. बरोबर. आपण एवढं नुकसान जर करून ठेवलं म्हणजे ते रिपेअर होण्याच्या पलीकडे जर गेलं बरोबर. तर ते कोणालाही शक्य होणार नाही. जसं आपण सुरुवातीला म्हणालात की आज पावसाळा हा मे महिन्यातच सुरू झाला. हो. कोणीही विचार केला नव्हता. म्हणजे मी तर माझ्या आयुष्यामध्ये अजून कधीही मे 7 किंवा 10 तारखेला म्हणजे जो मॉन्सून सीझन सुरू झाला तो अजूनही कंटिन्यू सुरू आहे. मी अजून माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही. अवकाळी पाऊस पाहिलेला आहे बरोबर, पण हा कंटिन्यू म्हणजे आपला सीझनच 1 महिना अगोदर आला. तर हे इररिपेअरेबल म्हणजे ते रिपेअर करण्याच्या पलीकडे जर गेलं तर ते कोणालाही शक्य होणार नाही. म्हणून आत्ताची जी पिढी आहे, आता म्हणजे मी असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांच्या हातामध्ये बदल करण्याची क्षमता आहे आणि आम्ही बदल घडवू शकतो. जर आम्ही पुढाकार घेतला नाही तर मागच्या पिढीला जे पुढची पिढी आहे त्यांना आम्ही काय उत्तर देऊ. समाजामध्ये शासन आणि त्या ठिकाणी असणारा सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, सर्व राजकीय पक्ष यांच्यामध्ये उत्तम समन्वय असला तर या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी घडतील, नाहीतर संकटांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यांच्या अजेंड्यामध्ये प्रामुख्यानं या पर्यावरणाच्या बदलांचा विषय टाकायला हवा, निरपेक्ष वृत्तीनं टाकायला हवा, त्यामध्ये राजकारण असू नये, असं एक राजकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती म्हणून आपल्याला वाटत नाही का? नाही, 100%. आज एक राजकीय व्यक्ती म्हणून आज मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो की आम्ही सुद्धा एक धोरण हे असलं पाहिजे. जसं आपण इलेक्शन आलं की हे बजेट हे ह्या बजेटवर असतं, आपण ह्या सुविधा देऊ. तर प्रत्येक राजकीय पक्षाने पर्यावरणाचं जतन करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करणार आहात हे सुद्धा जनतेला सांगणं हे गरजेचं आहे. हो, म्हणजे याच्यामध्ये राजकारण न करता खऱ्या अर्थाने या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. 100%. 100%. जसं हे पर्यावरण आज आपण इथे बसलोय, पर्यावरण इथपर्यंत सीमित मर्यादित नाहीये. हे पर्यावरण सगळ्या जगाला अफेक्ट करतंय. मग ते कुठलेही पॉलिटिकल पार्टी असो, कुठलीही राजकीय पार्टी असो, तर सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी ते सुधार केल्या पाहिजेत. त्याचं मी साधं उदाहरण देतो. आता आमचे कुठे जे कार्यक्रम असतात 100% होत नाही, पण आम्ही प्रोत्साहन देतो की आपण शाल बुके न देता एखादं रोपटं देऊया. बरोबर. आणि ते त्या माध्यमातून आपण ते रोपटं तरी एक झाड तरी लावू. तर असं एक छोट्या छोट्या गोष्टी जर आपण त्याच्यामध्ये अंमलात आणल्या तर 100% फरक पडेल. आज एवढे मोठे मोठे मेळावे होतात, त्या मेळावे झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी काय अवस्था होते, तिकडचा कचरा कुठे जातो. आता मी ठीक आहे थोडं कॉन्ट्रोवर्शियल बोलेन नाही, पण ती मला थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली अशा पद्धतीचा विचार केला तर काही शब्दांमध्ये काय सांगता येईल की काय भूमिका घेऊन पुढच्या भविष्यात आपल्याला चालावंच लागेल? बदल जर घडायचा असेल तो मला माझ्यापासून सुरुवात करायचं आहे. ही जर भूमिका घेऊन आपण गेलो तरच तो बदल घडेल. आणि जर पर्यावरणपूरक बदल जर घडवायचा असेल तर मी जर पर्यावरणपूरक गोष्टी करायला सुरुवात केला तर मी इतरांना उपदेश किंवा त्यांना सूचना देऊ शकेन की तुम्ही ह्या गोष्टी करा. नाहीतर मलाही काही बोलायचा हक्क नाही आहे. तसंच जसं घरगुती गणेश जे उत्सव आपण साजरे करतोय, आज जे घरगुती गणेश उत्सव पर्यावरणपूरक करतायत ते छाती ठोकपणे सांगतात ते करतायत की त्यांना माहिती आहे, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की बाप्पा हाच आपला एकूण भक्ती आणि निसर्गाचं प्रतीक आहे. म्हणून जर बाप्पालाच आपण एका प्लास्टिकच्या फुलाच्या डेकोरेशनमध्ये तुम्ही बसवलात हे मनाला वाटणार वेदना देणार आहे. आणि त्याच बाप्पाला जर आपण हिरवगार 4 फक्त झाडी तिकडे लावली तर बाप्पाला सुद्धा हिरवगार ठिकाणी आपण बसवला तर आपल्याला मनाला शांती वाटेल. मग आता बदललं होतं की शहरातील लोक खेडेगावात जाऊन शेणाच्या भिंतीला सारवलेल्या ह्याच्यामध्ये राहून मशीनवर जाण्यासाठी खूप पैसे मोजतात. परत आपण त्याच निसर्गाकडे वाटचाल करतो असं वाटत नाही का तुम्हाला? 100%. आणि कुठेतरी हा जो ट्रेंड आहे तो शहरामध्ये पण यायला सुरुवात झाली. म्हणजे शेणाचे अजून होत नाहीये, पण कुठेतरी आताचे जे आर्किटेक्चर आहे हे सुद्धा त्याचा विचार करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज माझं लाईट बिल कसं कमी होईल, मी कुठलं पेंट लावलं तर लाईट बिल कमी होईल, कुठलं सिमेंट लावलं तर लाईट बिल कमी होईल. तर कुठेतरी लोकांमध्ये जागृती झालेली आहे, पण त्या प्रमाणात झाली नाहीये की तो डॅमेज जो आपण एवढे वर्ष केलेला आहे
तो रिव्हर्स करण्यासाठी तो डॅमेजला वेळ लागेल, पण ती सुरुवात झालेली आहे. हे तरी मी त्याच्यामध्ये समाधानी आहे, पण नक्कीच बरंच काम करण्याची गरज आहे. आणि एक राजकीय व्यक्ती म्हणून आज जेव्हा कुठल्याही गोष्टी जेव्हा आम्ही जनतेमध्ये जातो, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तोच प्रोत्साहन देतो की तुम्ही तुमच्या लेवलला की तुमच्या ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी शक्य आहेत ते करा, तेव्हा आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. खरं आहे, सिद्धेशजींनी जे सांगितलं त्याप्रमाणे की राजकीय व्यक्तिमत्व असलं तरी निसर्ग आणि बदलतं पर्यावरण हे पद, पैसा, पद, प्रतिष्ठा, पक्ष, लिंग, जात, धर्म आणि भेद याला मानत नाही. कारण निसर्ग फक्त एकच जाणतो की सजीव सृष्टी, आणि ती जर का आपल्याला नीट पुढच्या भविष्यासाठी ठेवायची असेल तर आजच लाडक्या बाप्पाच्या निमित्तानं आपण काहीतरी संकल्प आणि निश्चय करायला हवा, तो पर्यावरण समृद्धीचा, आणि तो अंमलात देखील आणायला हवा. सिद्धेश सर, आज आपण या ठिकाणी आलात, खूप चांगली आणि मनमोकळी चर्चा केली, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण अशाच पद्धतीनं प्रत्येक कार्यक्रमात भेटत राहणार आहोत. पण आज मात्र संकल्प करूया समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचा, कारण तोच ठरेल बाप्पाचा खरा असणारा आशीर्वाद. या ठिकाणी स्वल्प विराम घेतो. धन्यवाद.